तर या ठिकाणी बोर्डवर तुम्हाला काहीतरी लिहिलेलं दिसतंय. तुम्हाला सर्वांना गोष्टी आवडतात. तुम्ही गोष्टी फक्त ऐकतात आणि गोष्टी आपल्या टीव्हीवर पाहतात. गोष्टी काही मला तुम्ही सांगत नाही. काही जणांना गोष्टी सांगता येतात, बरोबर आहे, परंतु ते सांगायला घाबरतात. परंतु काही जण आपल्यामध्ये असे आहेत की ज्यांना गोष्टी बनवता येतात. काय करता येतात? गोष्टी बनवता येतात, बरोबर आहे. तर या ठिकाणी मी एक गोष्ट तयार केली आहे. तुम्ही म्हणाल सर अशी कशी गोष्ट, कोणता शब्द कुठंच जुळत नाही, कसलाच अर्थ समजत नाही, हे काय आहे? आंब्याची पलीकडे शेताच्या झाडे, ऊर खूप मित्र असल्यामुळे आहेत आम्ही, बाग आमच्या डबे गेलो केली, काय ही काय गोष्ट आहे का? ही गोष्ट नाही. पण गोष्ट कशापासून बनते? शब्दांपासून. गोष्ट कशापासून बनते? शब्दांपासून. आणि इथं शब्द आहेत, इथं शब्द आहेत. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला एवढंच करायचंय की हे सगळे जे पसरलेले शब्द आहेत तिकडं तिकडं, शब्दांचा पसारा. इथं काय झाला? सगळा शब्दांचा पसारा. इकडं तिकडं कुठंही शब्द पडलेले आहेत. हे सगळ्याचे पसारा झालेले शब्द जे आहेत ना, त्याची जर तुम्ही नीट घडी घातली तर एक गोष्ट तयार होईल. या सगळ्या शब्दांची जर तुम्ही व्यवस्थित घडी घातली म्हणजेच काय, हे शब्द जर तुम्ही व्यवस्थित क्रमाक्रमाने जर मांडले, हे शब्द जर तुम्ही क्रमाक्रमाने जर मांडले तर एक सुंदरशी अशी गोष्ट तयार होणार आहे. बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला काय करायचंय, हे सगळे जे शब्द आहेत हे सगळे शब्द क्रमाने लावायचे, बघायचं अगोदर, शब्द वाचायचे आणि या शब्दामधून तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे. आले का लक्षात? तुम्हाला मी देतो 10 मिनिटाचा वेळ. किती मिनिटाचा वेळ? 10 मिनिटाचा वेळ. 10 मिनिटामध्ये मला पटकन ही गोष्ट तुम्ही तयार करून दाखवा. ज्यांनी तयार केली त्याला मी बक्षीस देणार आणि ज्यांना तयार करता आली नाही त्याला मी तयार करून दाखवणार. बरोबर आहे? बघू तुम्ही तयार करता की नाही, आपण बघू. बक्षीस कोण जिंकत आहे बघू. 10 मिनिटानंतर परत आपण हे गोष्ट कशी तयार होते ते आपण पाहणार आहोत. ओके, चला करा तयार. चला मित्रांनो, परत 10 मिनिटानंतर मी आपल्या समोर हजर आहे. तुम्ही काही गोष्ट कुणीही मला बनवून दाखवलेली नाही, तरी पण मी या ठिकाणी ही जी गोष्ट, ह्याचं काय अक्षर शब्दांचा पसारा इकडं तिकडं पसरलेला होता, त्या पसाऱ्याला अजून मी सोपं तुम्हाला व्हावं यासाठी मी काय दिले? नंबर्स दिलेत. काय दिले? प्रत्येक शब्दाला नंबर दिलेला आहे की नाही? आणि हे नंबर जर तुम्ही जोडले तर तुमची गोष्ट तयार होईल. हे जर नंबर्स तुम्ही जोडले तर काय तयार होईल? गोष्ट तयार होईल. 1 पासून पलीकडे 1 पासून 25 पर्यंत नंबर्स आहेत. हे नंबर जर तुम्ही क्रमाक्रमाने जोडले तर तुमची गोष्ट तयार होईल. बघा, अक्षरापासून शब्द बनतो, शब्दापासून वाक्य बनतं आणि वाक्यापासून गोष्ट बनते, है ना? ही वाक्यापासून ही बनवलेली शब्द आहेत. शब्द जोडून तुम्हाला वाक्य बनवायचे आणि वाक्यापासून तुम्हाला काय बनवायचे आहे? गोष्ट बनवायची आहे. आणि मी या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्हाला अजून सोपं व्हावं यासाठी प्रत्येक शब्दाला नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्स तुम्हाला जोडायचे आहेत. 1 नंतर 2 घ्यायचा आहे, 2 नंतर 3 घ्यायचा आहे, 3 नंतर 4 घ्यायचा आहे. असे शब्द तुम्हाला जोडायचे आहेत आणि शब्द जोडल्यानंतर तुमची काय तयार होईल? एक गोष्ट तयार होईल. चला मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आपल्याला बनवायची होती. आमच्या विद्यार्थ्यांनी नंबर्स दिल्यानंतर गोष्ट बनवलेली आहे. आता आमच्या वर्गामध्ये कोणी कोणी गोष्ट बनवली तर त्या आत्ता आपण पाहणार आहोत, त्यांच्याकडून ती वाचून घेणार आहोत. त्याआधी आमचा जो वर्ग आहे तो वर्ग मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमचं शैक्षणिक साहित्य आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शैक्षणिक साहित्याचा वापर करतो. बघा, हे आमचं शैक्षणिक साहित्य आहे. हे बघा आमचे शैक्षणिक साहित्य. आम्ही याचा वापर करतो शैक्षणिक साहित्याचा. त्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव भेटतो. हे बघा आमचे विद्यार्थी. हे बघा आमचे प्रफुल्लित असे हसऱ्या चेहऱ्याचे आमचे विद्यार्थी. रेज युअर हँड्स. आणि हा आमचा बघा ट्रायपॉड. हा बघा आमचा ट्रायपॉड शैक्षणिक साहित्य आहे. त्या साहित्याचाच एक बॉक्स आहे, त्याच्यावर आम्ही हा छोटासा ट्रायपॉड ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही हे व्हिडिओ शूट करतो. तर चला त्या विद्यार्थिनीचं आपण वाचन घेऊया. याच्यापैकी बऱ्याच जणांनी गोष्ट तयार केल्या. कोणी कोणी केली रे गोष्ट तयार? अच्छा, हे बघा हात वर केलेल्या विद्यार्थ्यांनी गोष्ट तयार केलेली आहे. तर चला त्यापैकी एका विद्यार्थ्यांना आपण गोष्ट विचारू. तुम्ही तिघीने तयार केली आहे का? चला त्यापैकी फक्त गायत्री गोष्ट मला म्हणून दाखवेल. बाकी दोघी जणी बसा खाली. हा गायत्री, सांग बरं गोष्ट काय तयार केली तू? आमच्या शेताच्या पलीकडे आंब्याची झाडे आहेत. हां, खूप ऊन असल्यामुळे आम्ही सर्व मित्र डबे घेऊन आमराईत गेलो. आमराईत गेलो. हां. दिवसभर खूप मज्जा केली. सायंकाळी वापस आलो. दिवस छान गेला. गुड. चला तू तयार केलं आहे का आदित्री? हां, सांग बरं गोष्ट. आमच्या शेताच्या पलीकडे आंब्याची झाडे आहेत. खूप ऊन असल्यामुळे आम्ही सर्व मित्र डबे घेऊन आमराईत गेलो. दिवसभर खूप मज्जा केलो. सायंकाळी वापस आलो. दिवस छान गेला. गुड. अजून तू कोण तयार केली रे? हां वा मन. आमच्या शेताच्या पलीकडे आंब्याची झाडे आहेत. हां, खूप ऊन असल्यामुळे आम्ही सर्व मित्र डबे घेऊन आमराईत गेलो. दिवसभर खूप मजा केलो. सायंकाळी वापस आलो. दिवस छान गेला. गुड. अजून अमित तू केलेस का? हां, वाच. आमच्या शेताच्या पलीकडे आंब्याचे झाडे आहे. खूप छान असल्यामुळे आम्ही सर्व मित्र डबे घेऊन आमराईत गेलो. दिवसभर खूप मज्जा केलो. सायंकाळी वापस आलो. दिवस छान गेला. गुड, व्हेरी गुड. बघा ज्याने गोष्ट वाचली त्यांनी खूप सुंदर तयार केली आहे. आणि मी तुमच्यासाठी ती सोपी गोष्ट सोपी करून ठेवली होती गोष्ट. सगळे नंबर्स मी तुम्हाला दिले होते म्हणून तुम्ही पटापट गोष्ट केली आहे की नाही. पण नंबर्स दिले नसते तर तुम्हाला गोष्ट बनवायला वेळ लागला असता. पुढं मी तुम्हाला नंबर्स न देता अजून एक गोष्ट देणार आहे. ती तुम्हाला अशीच गोष्ट बनवायची आहे. ठीक आहे. तर ज्यांनी गोष्ट वाचून दाखवली त्यांच्यासाठी सर्वांनी हँड रेज करायचे. रेज युअर हँड्स अँड क्लॅप. व्हेरी गुड.